स्वीट कॉर्न किंवा मक्याचा सीझन आता सुरू झालेला आहे। मक्याची एक रेसिपी तर झालीच पाहिजे। मस्त अशा रिमझिम पावसामध्ये मक्याची गरमागरम चीज टिक्की किंवा कटलेट दोघेही एकच। काय लागतात तुम्हाला सांगू? आहाहा, आज तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आली आहे अगदी सोप्या पद्धतीने मैदा, कॉर्नफ्लॉवर, ब्रेड क्रम्स हे सगळं न वापरता अगदी घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये कुरकुरीत आणि चविष्ट अशी कॉर्न टिक्की किंवा कटलेटची रेसिपी। चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला। नमस्कार मंडळी, मी रुचा आपणा सर्वांचे खमंग खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे। कॉर्न टिक्की करतोय म्हणजे मका हा आलाच, कॉर्न हा आलेच। आता सुरुवात करूया। कॉर्नला सोलापासून म्हणजे मक्याला आपण छानपैकी सोलून घेणार आहोत। मस्त असं सोलून घेतला आहे। आपला पिवळा धमक मका आपण बघू शकता किती फ्रेश दिसत आहे। आता मकाला आपण मस्तपैकी स्लो आचेवर म्हणजे मंद आचेवर भाजून घेणार आहोत। जाळी ठेवलेली आहे त्यावर छानपैकी असा भाजून घ्यायचा आहे। मका आपल्याला एका बाजूला भाजून घ्यायचा आहे तर दुसऱ्या बाजूला आता आपण टिक्की बनवण्याची तयारी करून घेणार आहोत। त्यासाठी मी एक कांदा घेतला आहे मध्यम साईजचा, तो आता आपण बारीक चिरून घ्यायचा आहे। मस्तपैकी बारीक बारीक कांदा या ठिकाणी आपण चिरून घेत आहोत। त्यानंतर कांदा चिरून झाल्यानंतर आपण एक ढोबळी मिरची घेतली आहे म्हणजे सिमला मिरची घेतली आहे, ती सुद्धा आपण आता छानपैकी मस्त अशी बारीक बारीक चिरून घेणार आहोत। सिमला मिरची बारीक चिरून झाली की गाजर सुद्धा आपल्याला मस्तपैकी किसून घ्यायचं आहे। आपल्याला यामध्ये बीट घालायचे असेल तरी सुद्धा बीट जर आपल्या घरी अवेलेबल असेल तर आपण बीट सुद्धा घालू शकता। आता बघू शकता आपण एक कांदा छान बारीक चिरून घेतला आहे, ढोबळी मिरची म्हणजे सिमला मिरची बारीक चिरून घेतली आहे, गाजर बारीक चिरून घेतला आहे, कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे। दुसऱ्या बाजूला आपला मका जो आहे तो सुद्धा मस्तपैकी असा छानपैकी भाजून हा रेडी झालेला आहे। आपण बघू शकता भाजलेला कणीस आता या ठिकाणी थंड झालेला आहे। आता आपण याचे दोन भाग करून घेऊया। हे बघा मस्तपैकी असे दोन भाग आता झालेले आहे। आता सुरीच्या सहाय्याने आपण याचे दाणे वेगळे करून घेणार आहोत। हे बघा सुरी घ्यायची आहे आणि अलगद आपल्याला ह्या मकाच्या कणसाचे दाणे जे आहेत ते कापून काढायचे आहेत। असे केल्यामुळे काय होते, वेळही वाचतो आणि श्रमही वाचतात। एक एक दाणा जर आपण काढत बसतो तर भरपूर असा वेळ आपला वाया जातो। त्यामुळे ही अगदी सोपी आणि मस्त अशी ट्रिक आहे। याऐवजी आपल्याला जर बॉइल्ड कणीस वापरायचं असेल म्हणजे उकडलेलं कणसाचे दाणे वापरायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात। अगदीच आपल्याला वेळ नसेल तर आपण अगदी साधे आपले जे कणीस आहे सोलून काढलेले ते सुद्धा अशा पद्धतीने कापून त्याचा देखील आपण टिक्कीमध्ये वापर करू शकता। परंतु कॉर्न भाजून घेतल्यामुळे काय होते, त्यातला पाण्याचा जो अंश असतो तो बऱ्यापैकी कमी होतो आणि त्यामुळे टिक्कीला बाइंडिंग खूप छान मिळते। त्यामुळे हा कॉर्न आपण अवश्य भाजून घ्यायचा आहे। आता आपण जे मोकळे केलेले सगळे दाणे आहेत ते मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आणि 2 ते 3 वेळा छानपैकी हे फिरवून घेणार आहोत। 2 ते 3 वेळा छानपैकी फिरवून घेतल्यानंतर आता आपण बघू शकता मकाची छान अशी पेस्ट तयार झालेली आहे। मका छानपैकी वाटून रेडी झालेला आहे। पुढे मी घेतले आहे 1 कप जाड पोहे जे आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये उपलब्ध असतात। आता यापासून आपण पोह्यांची टिक्कीसाठीची बाइंडिंग तयार करून घेणार आहोत। हे जे पोहे आपण मिक्सरवर बारीक करून घेणार आहोत आणि ती पावडर आपण ॲज अ बाइंडिंग म्हणून वापरणार आहोत। बरेच लोक ब्रेड क्रम्स वापरतात, कॉर्नफ्लोअर वापरतात, मैदा वापरतात। ह्याला आता आपण टोटली रिप्लेस करणार आहोत पोह्यांच्या पावडरपासून। अतिशय हेल्दी असा ऑप्शन आहे। आता हे जे पोहे आहे हे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि त्याची बारीक अशी पावडर तयार करून घेणार आहोत। पोह्यांची मस्त अशी पावडर तयार झालेली आहे। अशीच आपल्याला सुद्धा 1 कप पोह्यांपासून पावडर तयार करून घ्यायची आहे। हे बघा मस्त बारीक असे पोहे आपल्या ठिकाणी वाटले गेलेले आहेत। त्यानंतर आता या ठिकाणी मी 3 उकडलेले बटाटे घेतले आहेत, ते आता आपण किसणीने बारीक किसून घेणार आहोत। बटाटे मस्तपैकी आता किसून रेडी झालेले आहे। त्यामध्ये आता आपण हिरवी मिरची, आलं आणि लसूण यांची पेस्ट मी तयार करून घेतली आहे। आपल्या चवीप्रमाणे आपण मिरची कमी जास्त करू शकता, ती आता यामध्ये आपण घालून घेतलेली आहे। त्यानंतर मगाशी बारीक चिरून घेतलेला एक मीडियम साईजचा कांदा, तयार केलेली कॉर्नची पेस्ट, गाजर, सिमला मिरची आणि एका लिंबाचा रस मी यामध्ये ॲड केलेला आहे। यामुळे आपली टिक्की खूप मस्त चविष्ट अशी लागते। त्यानंतर टिक्की अजूनच चविष्ट होण्यासाठी त्यामध्ये आता काही मसाले ॲड करून घेऊया। त्यामध्ये सर्वप्रथम मी ॲड करून घेणार आहे 1 टेबलस्पून चाट मसाला, 1 टेबलस्पून आमचूर पावडर, 1 टेबलस्पून भाजलेल्या जिऱ्याची पावडर, तिखट घातलेले आहे अधिक मस्त चविष्ट होण्यासाठी अर्धा चमचा, हाफ टेबलस्पून, 1 टीस्पून हळद घातलेली आहे आणि सगळ्यात शेवटी चवीप्रमाणे मीठ। हे सगळे आता मस्तपैकी आपण एकजीव करून घेणार आहोत।
छान सगळं मस्तपैकी एकजीव करून घेऊया। आपल्याकडे जर काही उकडलेले मटार असतील तर ते देखील आपण या ठिकाणी घालू शकता। तसेच बीट घालायचे असेल तर ते सुद्धा आपण या ठिकाणी घालू शकता। भाज्यांचे प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण कमी किंवा अधिक देखील करू शकता। आता हे सगळं छानपैकी एकजीव करून घेऊया। सगळं मस्तपैकी एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि पुन्हा हे सगळं मिक्स करून घ्यायचं। आता पुढे या मिश्रणाला छानपैकी अशी बाइंडिंग आपल्याला करून घ्यायची आहे, याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी आता आपण बाइंडिंगसाठी पोह्यांची पावडर तयार केलेली आहे, ती आपण याच्यामध्ये 2 चमचे टाकून घेऊया। सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडा अंदाज लावून आपल्याला बघून घ्यायचा आहे की याचा गोळा होतो का। असं करत करत आपल्याला पुढचे चमच्याने पोह्याची पावडर ॲड करत जायची आहे आणि घट्ट गोळा होईपर्यंत त्याला मळून घ्यायचा आहे। पोह्यांची पावडर आपण ॲड करत गेलेलो आहे आणि त्यानंतर एकजीव करून झाल्यानंतर आपण बघू शकता मीडियम घट्टसर असा गोळा या ठिकाणी आपला तयार झालेला आहे। हे बघा, या पद्धतीने याचा गोळा तयार झालेला आहे। आपण जर त्याचा थोडा भाग तोडून बघितला तर त्याची टिक्की बनत आहे, म्हणजेच आपला हा गोळा या ठिकाणी अगदी व्यवस्थित असा तयार झालेला आहे। आपण जर बघितलं तर पोह्यांची जी टेंडन्सी असते ती फुलण्याची असते, त्यामुळे यामध्ये जास्त पावडर ॲड करू नका। आपण जर बघितलं तर आपल्याला अर्धा कप म्हणजेच 5 ते 6 चमचे पोह्यांची पावडर या ठिकाणी लागलेली आहे। नेक्स्ट म्हणजे टिक्कीला कोट करण्यासाठी आता आपल्याला स्लरी बनवून घ्यायची आहे, म्हणजेच एक घट्टसर असं रवण बनवून घ्यायचं आहे। त्यासाठी मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, बाजारातून आणलेलं तांदळाचं पीठ आहे। आपल्याकडे नसेल तर आपण मिक्सरमध्ये बारीक दळून घ्यायचं आहे, चाळणीने चाळून घ्यायचं आहे आणि मग त्याचा उपयोग करायचा आहे। आता आपण या ठिकाणी बरेच लोक कॉर्नफ्लोअर वापरतात, मैदा वापरतात, त्याला आपण हे रिप्लेसमेंट केलेलं आहे। अगदी हेल्दी असा ऑप्शन आहे, आपण बघू शकता। त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पाणी टाकून घ्यायचं आहे आणि छानपैकी घट्टसर असं याचं स्लरी तयार करून घ्यायची आहे किंवा रवण तयार करून घ्यायचं आहे। हे बघा, पाणी ॲड करत जायचं आहे। हळूहळू पाणी ॲड करत करत आपण बघू शकता अशी घट्टसर अशी याची स्लरी किंवा रवण या ठिकाणी आपलं रेडी झालेलं आहे। हे बघा, आपले अतिशय हेल्दी असे 2 स्लरी आणि आपली वरची जी कोटिंग करायची पावडर म्हणजे पोह्यांचीच पावडर या ठिकाणी रेडी झालेली आहे। तांदळाचं पीठ वापरल्यामुळे कुरकुरीतपणा खूप छान येतो टिक्कीला। पोह्यांच्या पावडरने देखील मस्तपैकी कुरकुरीत टिक्की तयार होते। पुढे आता टिक्की करून बघूया। त्यासाठी आता तेल लावून घ्यायचे आहे थोडेसे तळव्यांना आणि आपल्या ज्या साईजची टिक्की हवी आहे तेवढा गोळा आपण यातून काढून घ्यायचा आहे। मस्तपैकी गोल शेप त्याला देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर त्याची एक वाटी तयार करून घ्यायची आहे। हे बघा, या पद्धतीने त्याची एक वाटी तयार करून घ्यायची आहे। आपण बघू शकता किती मस्त रंगाचे आपले सारण सुद्धा दिसत आहे आणि किती छान असे सारण तयार झालेले आहे। त्यामध्ये आता एक ब्लॉक आपण छोटे छोटे तुकडे करून घेतले आहे। मी अमूल चीज आहे, छानपैकी तुकड्या तुकड्यामध्ये मी कापून घेतलेले आहे। आपल्याकडे स्लाइस चीज असेल किंवा आपल्याकडे पिझ्झाचे मोझरेला चीज असेल ते देखील या ठिकाणी आपण वापरले तरी चालेल, नसेल तर नाही वापरले तरी काही हरकत नाही, आपण नाही घातले तरी चालू शकेल। मस्त हाताने चपट असा आकार देऊन आपण तांदळाची तयार केलेल्या स्लरीला पुन्हा एकदा छानपैकी हलवून घ्यायचे आहे। त्यामध्ये ही टिक्की जी आहे ती मस्तपैकी डीप करायची आहे, थोडी साईडला धरायची आहे आणि आपल्या पोह्यांच्या पावडरमध्ये टाकून घ्यायची आहे। वरतून चमच्याने पावडर टाकून घ्यायची आहे आणि हाताने तिला मस्तपैकी सगळ्या बाजूंनी घोळून घ्यायची आहे। आणि आता आपण बघू शकता आपली जी टिक्की आहे ती मस्तपैकी कोटिंग होऊन या ठिकाणी रेडी झालेली आहे। ती आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया। अशाच पद्धतीने आपण इतर टिक्क्यासुद्धा आता तयार करून घेणार आहोत। सगळ्या टिक्क्या या ठिकाणी आपल्या बनवून रेडी झालेल्या आहे। आपण बघू शकता किती मस्त अशा टिक्क्या आपल्या दिसत आहेत। आज आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये आपल्या 22 टिक्क्या बनवून या ठिकाणी रेडी झालेल्या आहे। या टिक्क्या आपण झिपलॉकच्या बॅग तसेच प्लास्टिकच्या डब्यामध्ये भरून फ्रीझरमध्ये जर ठेवल्या तर 15 ते 20 दिवस अगदी तशाच तशा राहतात। हव्या असतील तेव्हा आपण या बाहेर काढून घ्यायच्या आहेत। रूम टेम्परेचरवर आल्या की आपण मस्त तळून यांचा गरमागरम असा आस्वाद घेऊ शकता। मुलांना डब्यात देण्यासाठी सुद्धा अतिशय मस्त असा ऑप्शन आहे, टिफिनसाठी मस्त असा पर्याय आहे। फावल्यामध्ये आपण या टिक्क्या करून घ्यायच्या आहेत, फ्रीझरमध्ये ठेवून घ्यायच्या आहेत आणि हव्या तेव्हा आपण याचा आस्वाद घेऊ शकता। आता आपण या टिक्क्या तळून घेऊयात। टिक्की आता आपण डीप फ्राय करून घेणार आहोत, म्हणजे तळून घेणार आहोत। आपल्याला जर तळायची नसेल तर आपण या ठिकाणी शॅलो फ्राय म्हणजे तेलामध्ये परतवून सुद्धाही घेऊ शकता। आता आपण तेलाने तळून घेणार आहोत। त्यासाठी मी कढईमध्ये मध्यम आचेवर तेल गरम करून घेतले आहे। त्यामध्ये आता आपण टिक्की टाकून घेतलेली आहे। ही जी टिक्की आहे ही आपल्याला मध्यम आचेवर किंवा मंद आचेवर, मध्यम टू मंद आचेवर छानपैकी खरपूस आणि खमंग अशी तळून घ्यायची आहे। थोडा वेळ लागतो परंतु छान कुरकुरीत अशी तयार होते। हे बघा, मस्त अशी गोल्डन ब्राऊन रंगावर आपली ही टिक्की या ठिकाणी तळून झालेली आहे। आपण बघू शकता किती सुरेख ही टिक्की दिसत आहे। आपण एका प्लेटमध्ये ही टिक्की काढून घेऊया। त्यानंतर पुन्हा 3 टिक्क्या मी या ठिकाणी तळून घेतलेल्या आहे। आपण बघू शकता किती मस्त गोल्डन ब्राऊन रंगाच्या ह्या टिक्क्या दिसत आहेत आणि किती छान अशा फुलल्या देखील आहेत। आता मी तुम्हाला यांचा कुरकुरीतपणा दाखवते।
बघितला ना मंडळी, किती छान असा मस्तपैकी आवाज येत आहे. अगदी कुरकुरीत अशा टिक्का ह्या रेसिपीने तयार होतात. आपण बघू शकता आपली कॉर्न टिक्की आता सर्विंगसाठी रेडी झालेली आहे. मस्त टमॅटो सॉससोबत किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता. मस्त कुरकुरीत अशी ही टिक्की तयार होते. आपण एक टिक्की आता तोडून बघूया. हे बघा किती मस्तपैकी दिसत आहे आपली टिक्की. अगदी आतपर्यंत अगदी छान अशी झालेली आहे आणि चवीला तर इतकी छान लागते की तुम्हाला काय सांगू. तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि शेअर जरूर करा. तसं माझ्या चॅनल खमंग खानदेश नक्की सबस्क्राईब करा. बाजूची घंटेसुद्धा दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या सर्व रेसिपीज तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील. अशा छान छान आणि मस्त मस्त रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया खमंग खानदेशच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.